महानगरपालिकेच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावरती भाजपचे नगरसेवक महेश निकम यांची निवड करण्यात आली। आज दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या गटनेतेपदी भाजपचे नगरसेवक महेश निकम यांची छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावरती निवड करण्यात आली आहे। जालन्याचे 41 नगरसेवक आज छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावरती दाखल झाले असून या बैठकीत भाजपचे नगरसेवक महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीला माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपचे महानगराध्यक्ष भास्करबा दानवे, अशोकअण्णा पांगारकर, नगरसेवक महावीर ढक्का, अक्षय गोरंट्याल, सुनीता गोरंट्याल, सुशीला दानवे आदींची उपस्थिती होती। या निवडीने 41 नगरसेवकांनी भाजपचे नगरसेवक महेश निकम यांना शुभेच्छा दिल्या। निवड झालेली गटनेत्यापदी काय सांगा? तुम्ही महेश निकमचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि प्रतोद म्हणून रमेश गौरक्षक या दोघांनी मनापासून आभार। पार्टीचे आमचे नेते सन्मान्य रावसाहेब दानवे, सन्मान्य लोणीकरजी, नारायण कोचेजी, संतोष दानवे, भास्करबा, आम्ही सर्व बसून डिसाईड केलं होतं की 2 नाव पाठवायचे वरती आणि वरतून जे 2 नाव आले तुमच्यासमोर आभारी डिक्लेअर केले। कसं झाले? आज भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आयुक्त कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गटस्थापनेसाठी आले होते आणि 41 भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नगरसेवक निवडून आले। 41च्या 41 सकाळी सर्वच एकत्रित बसमध्ये बसून संभाजीनगरला आले आणि त्यामध्ये आम्ही गटनेत्याची निवड केली। गटनेता म्हणून महेश विष्णुराव निकम यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली। सभागृहाचा प्रतोद म्हणून रमेश भैया गौरक्षक यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली। आपले माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, नारायण कोचे, संतोष दानवे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही संपूर्ण टीम गेल्या 1 महिन्याभरापासून काम करत होती आणि या निवडीचा मेसेज आम्हाला प्रदेश कार्यालयामधून प्राप्त होताच आम्ही त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये सांगितला आणि अशा पद्धतीने आमच्या 2 नेत्यांची या ठिकाणी निवड झाली। पुढची प्रक्रिया कशी असणार? पुढची प्रक्रिया आता या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मला असं वाटतं की आज किंवा उद्या महापौर निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल आणि महापौर पदाची निवडणूक येणाऱ्या 5 फेब्रुवारी